हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 8 जानेवारी 2019ची चालू घडामोडी आहे। तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। ओके, चला तर चालू करूया 8 जानेवारी 2019ची चालू घडामोडी। तर बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शेख हसीना यांनी सोमवारी 4थ्यांदा शपथ घेतलेले मित्रांनो। ओके, तर आपल्याला असे विचारू जाऊ शकतात की एक्झामला बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत, तर शेख हसीना। आणि कितव्यांदा ते शपथ घेतलेले, तर 4थ्यांदा। ओके, सलग 4थ्यांदा त्यांनी पंतप्रधान झालेले आहेत बांगलादेशचे शेख हसीना। ओके मित्रांनो, तर पुढचा प्रश्न आहे, कटकमधील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियमवर 80वा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर कटकमधील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये झालेलं आहे मित्रांनो। ओके, राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप सुरुवात झालेली आहे। पुढचा प्रश्न, देशाचा GDP म्हणजे सर्कल राष्ट्रीय उत्पादन 7.2% पोचलेला आहे मित्रांनो। गेल्या वर्षी म्हणजे 2017-18च्या GDP हा 6.7% होता। तर देशाचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची म्हटली पाहिजे मित्रांनो। ओके, तर वाढलेले 6.7 होतं 17-18ला, तर आता 2019मध्ये 7.2%नी 2%वर पोचलेले आहे मित्रांनो। तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली लेखिका आशापूर्वा देवी यांचा जन्म 8 जानेवारी 1909 झालेला आहे मित्रांनो। ज्ञानपीठ पुरस्कार पहिला कोण घेतला त्यांचा जन्म। तर ग्रीन बुकला सर्वाधिक गोल्ड ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो। ग्रीन बुकला सर्वाधिक गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे। तर ग्रीन बुक हा काल्यनाट्य धारित चित्रपट आहे मित्रांनो, त्याला 3 पुरस्कार मिळालेले आहे। यात उत्तम चित्रपट, संगीत, विनोद या 3 प्रवर्गात या चित्रपटाने बाजी मारलेली आहे मित्रांनो। ओके, तर ग्रीन बुक नाव लक्षात ठेवा, 3 पुरस्कार मिळालेले आहे मित्रांनो। ओके, तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो। तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता। या व्हिडिओमध्ये न्यूज पण असणार, अपडेट पण असणार, चालू घडामोडी पण असणार मित्रांनो। ओके, माझ्या चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।